वेलकम टू पूनम्स व्लॉग। तर आज आहे ना मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे, तर आज उद्यापन करायचं आहे आम्हाला। तर आता मी पोथी वाचायला बसले, तर पोथी वगैरे वाचणार आहे आता मी। हर्षदा ताई बिन आली आहे, आमचं स्वयंपाक पण झालं, आम्हाला कन्या भोजन पण करायचंय। तर सगळ्या पोरी येणार आहे, शाळेत गेल्या थोड्या वेळाने, आल्या का आम्ही कन्या भोजनही करणार आहे। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे, तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा। तर पोथी वाचायला सुरुवात करून दिली आहे मम्मीने। आम्ही सगळ्यांनी मिळून ना हळदी कुंकू केलं, मी पण पूजा करून घेतली थोडीशी, कारण मला पोथी वाचायची होती। मम्मीने ताईने हळदी कुंकू पण करून घेतलं। माझी पोथी वाचन सुरू झालेले। व्हिडिओ आहे ना हर्षित काढत होते, म्हणून एवढा व्हिडिओ हालतोय, तर थोडे ॲडजस्ट करून घ्या। तर फार छान ब्लॉग आहे आजचा, आणि पोथी पण खूप सुंदर होती, वाचली। माझे राहिलेले पानं मी संपन्न केले आज, खूप सुंदर वाटले। दुसरा गुरुवार गेला आणि तिसऱ्यांचा पोथी वाचून झाल्यानंतर ना मम्मी ना आरती करत होती, मी आरती म्हणत होते। तर पोथी वाचून झाल्यानंतर आमची ना स्वयंपाकाची अर्धी तयारी झाली होती, पुऱ्या आणि भज्याच राहिले होते। मग आम्ही ताई आणि दोघी जणी मिळून करत होते, मग पटापट करून मग छोट्या मुलीची शाळा पण सुटली होती, मग ते नेटक्याच येत होतं। मग आमच्या गरम गरम पुऱ्या पण तयार झाल्या होत्या। आपण करू राहिले ते त्यांचं हो स्वयंपाक झाला होता, इकडे ना ताटा लावायला सुरुवात करीत होत्या, आणि बाहेर ना छोट्या छोट्या मुली पण आल्या होत्या। फार छान वाटत होतं घरामध्ये, एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं त्या आल्यामुळे, एकदम चिलबिलाट मस्त वाटलं होतं, भरून गेलं होतं। ते बघा माझ्या छोट्या छोट्या कन्या जे जेवण करायला बोलवलं होतं, तर मी आल्या आल्या त्यांचे पाय वगैरे धुतले, त्यांची पूजा वगैरे केली, आणि त्याच्यानंतर ते जेवण करायला बसल्या। मस्तपैकी जेवण वगैरे केलं पोट भरून।
तर मग जेवण झाल्यानंतर आहे ना मी त्यांना आहे ना पोथी दिली आणि त्या मुलींच्या वस्तू ज्या असतात ना त्या दिल्या वाटून त्यांना. एकदम खूप छान पद्धतीने आजची पूजा पण झाली, कन्याभोजन पण झालं, पोथी वगैरे एकदम व्यवस्थितपणे पार पडली आजची पूजा. तर खूप खूप छान छान ब्लॉग आहे आजचा, तर तुम्ही नक्कीच पूर्ण बघा. तर सर्व मुलींना पुस्तकं वगैरे पोथी वगैरे देऊन झाली होती. मग आमच्या घरातले 2 म्हसोबा राहिले होते, त्यांची पूजा बिजा केली आणि त्यांना दादाचे डॉलर दिले आणि खुश केलं, त्यांचा नमस्कार केला आणि बस खूप सुंदर वाटलं. आजचं कामच खूप छान झालं. आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. खूप छान आहे आजचा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार, एकदम मस्त उद्यापन झाले. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.